नागपूरमध्ये पुलावरील खड्डे दुरुस्ती करण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। नागपूर वर्धा मार्गावरील चिंचभवन पुलावर खड्डे पडलेत, तर ढोलकी वाजवत आणि गीत गात हे अनोखं आंदोलन करण्यात येतंय। पुलावरील खड्डे तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी देखील यावेळी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येते। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरहून वर्ध्याकडे जाणारा चिंचभवन ब्रिजवर जे आहे ते गड्डे पडलेले आहे आणि याच करता जे आहे ते दक्षिण पश्चिम युवक काँग्रेसकडून जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करण्यात येतं। पाहू शकतो की ब्रिजवर पडलेले जे काही गड्डे आहे त्या गड्ड्यावरती चुन्याची आखणी करून जे आहे ते प्रशासनाला निदर्शनास आणून देण्यासाठी युवक काँग्रेसकडून जे आहे ते गड्ड्याला या ठिकाणी चुन्याची आखणी करण्यात आलेली आहे। आणि एकूणच पाहू शकतो की ढोलकी वाजवत जे आहे ते गीत गात जे आहे ते युवक काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी एक अनोखं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। एकूणच ब्रिजवरती जे आहे ते आंदोलन होत आहे आणि आंदोलकांची मागणी अशी आहे की या संबंधित जे आहे ते आम्ही वारंवार जे आहे ते संबंधित विभागाकडे तक्रार केलेली आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जर तक्रार केली तर तो रेल्वे विभागाकडे आरोप करतो आणि रेल्वे विभागाकडे तक्रार केली तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आरोप केला जातो। मात्र यामधून मार्ग काही निघत नाही आणि संबंधित जी काही ही रहदारी जी काही अडचण आहे, हे जे काही गड्डे आहे गड्डे बुजवण्याचं कोणीही काम करत नाही, त्यामुळे एकमेकावर फक्त आरोप लोटले जात आहे। त्यामुळे जे आहे ते आज युवक काँग्रेसकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। कुठेतरी प्रशासन आता तरी जागे व्हा आणि हे जे गड्डे पडले आहे लवकरात लवकर दुरुस्त करा, कारण यापूर्वी देखील या ठिकाणी मोठे अपघात घडलेले आहे असं जे आहे ते आंदोलकांचा आरोप आहे। आणि पाहू शकतो की अजूनही नारे निर्देश चालू आहे, काही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले आहे। पाहू शकतो की आंदोलकाशी बोलण्याच्या ठिकाणी आंदोलक करत आहे आणि आंदोलक जे आहे ते या ठिकाणी मुर्दाबादचे नारे एकूणच लावताना या ठिकाणी दिसून येत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।